या जगात काही लोक अशी आहेत ज्यांचा त्यांनी ठरवलेल्या ध्येयावरचा फोकस लेझरसारखा शार्प असतो. अशीच लोक जगातल्या सगळ्यात मोठ्या यशस्वी लोकांपैकी एक असतात. आजची बुक समरी म्हणजे एक अशी खाण आहे जी तुम्हाला पैसे वाचवायला, तुम्हाला कॉन्फिडंट बनायला, आपलं गोल सेट करायला आणि एक चांगलं लीडर बनवायला शिकवेल. नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण लॉज ऑफ सक्सेस ह्या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत, ज्याचे लेखक आहेत नेपोलियन हिल. हे एक फेमस ऑथर आहेत. त्यांच्या थिंक अँड ग्रो रिच ह्या एका उत्कृष्ट पुस्तकासाठी ते ओळखले जातात. आणि आय बटनवर क्लिक करून तुम्ही थिंक अँड ग्रो रिच ची समरी ऐकू शकता. आजच्या काळात जो खरा मिलेनियर असेल त्यालाच यशस्वी मानतात, पण आधीच्या काळात मात्र यश आणि पैसा यांची अशी तुलना होत नव्हती. पण आता काळ बदलला आहे. आता तर एवढी लोक मिलेनियर झाली आहेत की त्यांना हातावर मोजता येणार नाही. पण तुम्ही यामुळे निराश होऊ नका. तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे नाहीत. तुम्ही देखील हे सगळं मिळवू शकता जे त्यांनी मिळवलं आहे. फक्त तुम्ही लॉज ऑफ सक्सेस म्हणजे काय ते जाणून घ्या. या पुस्तकामध्ये पैसे कमावण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी जो प्रॅक्टिकल अप्रोच लागतो त्याबद्दल सांगितलेलं आहे. या पुस्तकात रिअल लाईफमध्ये ट्राय करून चेक केलेल्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. त्यामुळे लक्षात ठेवा की या गोष्टी प्रॅक्टिकल आहेत आणि तुम्हाला देखील नक्कीच लागू होतील. या जगातले मिलेनियर याचाच वापर करतात. हे पुस्तक तुम्हाला स्वतःचा शोध घ्यायला लावेल. तुम्हाला समजायला लागेल की आपलं पॅशन कसं ओळखायचं आणि त्याला अनुसरून आपलं ध्येय कसं ठरवायचं. एवढंच नाही तर फोकस करणं किती महत्त्वाचं असतं हे तुम्हाला समजेल आणि तुमचा यशाच्या मार्गावरचा प्रवास सोपा होण्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर कसा करायचा हे देखील तुम्हाला समजेल. एकदा तुमच्याकडे तुमचा ॲक्शन प्लॅन रेडी झाला की तुम्हाला असे काही लेसन्स शिकायला मिळतील जे तुमचा आत्मविश्वास वाढवतील आणि ते तुम्ही एक चांगले लीडर कसे बनू शकता हे देखील शिकवतील. आयुष्यात आपण स्वतःच आपले पाऊल पुढे टाकून सुरुवात करायला हवी. त्याशिवाय यशाचा दरवाजा तुमच्यासाठी उघडणं शक्य नाही. आपल्याला हे माहितीच आहे की असामान्य यश मिळवण्यासाठी एक वेगळा आणि युनिक विचार फार महत्त्वाचा असतो. क्रिएटिव्ह विचारशैली यासाठी फार उपयोगात पडते, ज्यामुळे नवीन विचार आणि आयडिया निर्माण होत राहतात. म्हणूनच आपण त्याचं महत्त्व देखील समजून घेऊ. जर तुमच्याकडे आयुष्याचं काही पर्पज नसेल तर या समरीमध्ये सांगितलेल्या गोष्टींना फॉलो करा आणि मग तुम्हाला जगातल्या सर्व यशस्वी लोकांमध्ये जागा कशी मिळवायची हे समजेल. इंट्रोडक्शन टू द मास्टर माइंड. मास्टर माइंड म्हणजे असं माइंड जे 2 किंवा 2पेक्षा जास्त लोकांच्या क्रिएटिव्ह विचारांना एकत्र करून बनतं. बऱ्याचदा एक कॉमन गोल मिळवण्यासाठी 2 जण सोबत मिळून काम करतात. प्रत्येक अन्य गोष्टीप्रमाणे मनाची सुद्धा एक वेगळी एनर्जी असते. 2 वेगळ्या लोकांच्या मनाची एनर्जी सुद्धा वेगळी वेगळी असू शकते. याच कारणामुळे काही लोक लव्ह ॲट फर्स्ट साईट अनुभवतात, तर दुसरीकडे 2 लोक विनाकारण एकमेकांचा द्वेष करतात. जेव्हा एकाच प्रकारची एनर्जी असलेली 2 मनं एकमेकांना भेटतात तेव्हा ते सोबत मिळून काम करतात. असं एकत्र आलेलं मन खूप जास्त पॉवरफुल असतं आणि एका माणसाच्या तुलनेत ते जास्त क्रिएटिव्हली विचार करू शकतं. एकाच एनर्जीच्या आजूबाजूला 4-5 लोक गोळा केली तर त्यांचा गोलसुद्धा सेम असेल. ते सेम गोष्टींना फॉलो करतील. जर या ग्रुपने त्यांच्यामधल्या प्रत्येकाकडे अवेलेबल असलेल्या साधनांना एकत्र जोडलं आणि सर्वांनी सोबत मिळून काम करणं सुरू केलं तर हे असं यश मिळवू शकतील ज्याची तुलना कोणीच करू शकणार नाही. अशा प्रकारच्या मास्टर माइंडची एनर्जी आणि पॉवर काय असते हे 3 पॉवरफुल लोकांकडून समजून घेऊ. फोर्ड, एडिसन आणि फायरस्टोन या 3 महान नावांना कोण ओळखत नसेल. जर त्यांना कधी $1 बिलियन हवे असतील तर त्याची व्यवस्था करणं त्यांच्यासाठी फार सोपं काम असेल. काही फोन कॉल्स केले की त्यांचं काम लगेच होऊन जाईल. जेव्हा त्यांनी त्यांचा ऑटोमोबाईल बिझनेस सुरू केला होता तेव्हा ज्या गाड्या डिलिव्हरसुद्धा झाल्या नव्हत्या अशा गाड्यांचं पेमेंट जे $225 मिलियन होतं ते देखील फोर्डला सहजपणे मिळालं.
कोणतंही प्रोडक्ट मार्केटमध्ये यायच्या आधीच एवढ्या थाटात विकले गेल्याचं फार कमी ऐकायला येतं. ग्राहकांचा फोर्डवर असलेल्या विश्वासामुळेच हे घडू शकलं. यांच्यासारखंच नावाजलेले दुसरे व्यक्तिमत्व म्हणजे थॉमस एडिसन. लोकांचं असं म्हणणं आहे की थॉमस एडिसन हे खूप धार्मिक होते, पण त्यांनी कधीही एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे दुसऱ्या माणसाने लिहिलेल्या धर्माच्या पुस्तकांवर विश्वास ठेवला नाही. निसर्ग त्यांना जे शिकवायचा त्यावर त्यांचा विश्वास बसायचा. ते नेहमीच स्वतःला निसर्गाशी जोडल्याचा अनुभव करायचे. निसर्गासोबत अशा प्रकारे जोडले गेल्यामुळे एडिसनने पहिल्या व्हॉइस रेकॉर्डिंग फोनोग्राफचा शोध लावला. वादळाने भरलेल्या आकाशातून वीज जमिनीवर आणण्यात देखील ते यशस्वी झाले होते, जेणेकरून माणूस त्या विजेचा वापर करू शकेल. त्यांनी असे कित्येक शोध लावले आहेत जे या जगासाठी अनमोल सिद्ध झाले आहेत, आणि म्हणूनच एडिसन आजही सगळ्यांच्या मनात जागा करून आहेत. यांच्यासारखंच अजून एक व्यक्तिमत्व म्हणजे हार्वे फायरस्टोन. त्यांनी त्यांच्या कमालीच्या विचार आणि कल्पनेने एक नावाजलेली फायरस्टोन टायर इंडस्ट्री उभारली. एडिसन आणि फोर्डप्रमाणेच फायरस्टोनने देखील त्यांच्या यशाच्या प्रवासाची सुरुवात हातात काहीही पैसे नसताना आणि विशेष शिक्षण न घेता केली होती. फोर्डकडे केवळ त्यांचं जीनियस माइंड आणि त्यांचा निश्चित हेतू होता. या तिघांबद्दल एक गोष्ट जास्त लोकांना माहीत नाही, पण हे तिघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते आणि त्यांची बॉन्डिंगसुद्धा खूप चांगली होती. प्रत्येक वर्षी शिकारीसाठी ते तिघे एकसाथ एखाद्या जंगलात जाऊन सोबत वेळ घालवत. ते या वेळेचा उपयोग रिलॅक्स होण्यासाठी आणि स्वतःला रिचार्ज करण्यासाठी करत असत. यात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे जी कदाचित त्या तिघांना देखील माहीत नसेल. ती अशी की त्यांची ही स्ट्रॉंग बॉन्डिंग त्यांना अजून महान बनवण्यास मदत करत होती. याच प्रकारच्या कनेक्शनला आपण मास्टर माइंड असं म्हणतो. काही जण या गोष्टीवर शंका घेऊ शकतात, पण या तिघांची महानता हे सिद्ध करते की त्यांच्या एनर्जीचा एकमेकांवर परिणाम होत होता. त्या तिघांनी फारच बेसिक लेवलपासून सुरुवात केली होती. त्या तिघांचे शिक्षण फारच साधारण होते, आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्वतःशिवाय त्यांना सपोर्ट करणारं अजून दुसरं कोणीही नव्हतं. त्यांच्या महानतेमुळे ते इतिहासात अमर झाले. ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. हीच गोष्ट हे देखील सिद्ध करते की त्यांच्यामधल्या बॉन्डिंगमुळे एक पॉवरफुल टूल अस्तित्वात आलं, ज्याला आपण मास्टर माइंड म्हणतो. अ डेफिनेट चीफ एम. प्रत्येकाकडे आपल्या आयुष्यात एक ध्येय असलं पाहिजे. याची दोन कारणं अशी आहेत की तुम्ही जेव्हा एक स्पेसिफिक गोल सेट करता तेव्हा तुम्ही स्वतःला त्या सेट केलेल्या गोलप्रमाणे प्रोग्राम करता. मानसशास्त्राने सुद्धा ही गोष्ट सिद्ध केली आहे की जेव्हा आपण आपलं लक्ष आणि विचार एका विशिष्ट गोष्टीवर केंद्रित करतो तेव्हा आपण ऑटोमॅटिकली ठरवलेल्या ध्येयाप्रमाणे वागू लागतो. याचप्रमाणे गोल सेट करण्याचा दुसरा फायदा असा होतो की तुम्हाला त्याने एक ॲक्शन प्लॅन बनवायला मदत होते, ज्याने तुम्ही अमाप पैसे कमवू शकता. आपल्या सगळ्यांनाच यशस्वी आणि श्रीमंत बनण्याची इच्छा असते, पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण आपली एनर्जी आणि लक्ष एका विशिष्ट गोष्टीवर केंद्रित करू शकू. प्लॅनिंगनुसार केलेले ऑर्गनाइज्ड प्रयत्न जास्त पॉवरफुल असतात. एक विशिष्ट ध्येय निश्चित केलं तर तुम्ही नकळत अशा लोकांकडे खेचले जाल ज्यांचा माइंडसेट तुमच्यासारखाच आहे, आणि जेव्हा तुम्ही तुमच्यासारखी एनर्जी असलेल्यांशी जोडले जाता तेव्हा तुम्ही एक असं मास्टर माइंड बनवू शकता जे तुम्हाला एका असामान्य यशाची खात्री देईल. एका माणसाला 7 मुलं होती. त्याच्याकडूनही काही शिकूया आपण. हा एक म्हातारा माणूस होता ज्याला 7 मुलं होती. त्याची ही 7 मुलं नेहमी एकमेकांशी भांडायची. ते कधीच एकत्र काम करत नसत आणि ते कधीच एकमेकांशी कोणत्याही गोष्टीवर सहमत नसायचे. हे सगळं पाहून त्या म्हाताऱ्या माणसाने त्या सगळ्यांना एक धडा शिकवायचं ठरवलं. त्याने त्याच्या सगळ्या मुलांना त्याच्या खोलीत बोलावलं. नंतर त्याने 7 बारीक बारीक काड्या घेऊन त्यांना जोडलं आणि त्यांचा एक मजबूत गठ्ठा तयार केला. मग त्याने त्याच्या मुलांना तो गठ्ठा तोडण्यासाठी सांगितला. त्या 7 जणांनी प्रयत्न केला, पण कोणीच तो गठ्ठा तोडू शकला नाही. हे पाहून तो म्हातारा हसला. त्याने त्या गठ्ठ्यावर बांधलेल्या दोरीला सोडलं.
तेव्हा त्या काठ्या वेगळ्या वेगळ्या झाल्या. त्यानंतर त्याने त्या काड्या प्रत्येकी सगळ्यांना दिल्या आणि तोडायला सांगितल्या. यावेळेस मात्र त्या सगळ्यांनी त्या काड्या फार सहजपणे तोडल्या. तेव्हा त्याने आपल्या मुलांना सांगितलं की त्या काड्यांपासून मिळालेला धडा हा फार अनमोल आहे. जेव्हा या काठ्या सोबत बांधलेल्या असतात तेव्हा त्यांना कोणीही तोडू शकत नाही, पण जेव्हा त्या काठ्या गठ्ठ्यातून आणि एकमेकांपासून वेगळ्या होतात तेव्हा कोणीही खूपच सहजपणे त्यांना तोडू शकतं. पुढे त्याने त्याच्या मुलांना असं सांगितलं की जर त्या सगळ्यांनी एकमेकांसोबत मिळून काम केलं तर कोणीही त्यांचं काहीच बिघडवू शकत नाही किंवा त्यांच्या यशाच्या मार्गात आडवं येऊ शकत नाही. पण जर ते असंच आपापसात भांडत राहिले आणि वेगळे वेगळे राहू लागले तर ते वीक बनतील आणि बाहेरची लोक त्यांचा गैरफायदा घेतील. यशस्वी होण्यासाठी ऑर्गनाइज्ड प्रयत्न फारच महत्त्वाचे ठरतात. ते एका पॉवरफुल वेपनसारखं काम करतात. आपल्या आजूबाजूच्या लोकांना कधीही कमी समजू नका. आपल्या आयुष्याला अर्थ देण्यासाठी आपल्याकडे एक उद्दिष्ट असणं गरजेचं आहे. एकदा का तुम्हाला तुमचं उद्दिष्ट मिळालं किंवा तुमचं ध्येय ठरलं, मग त्यावर तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि अशा लोकांशी कनेक्टेड राहा जे तुमचं ध्येय मिळवताना तुमच्यासोबत चालू शकतील. सेल्फ कॉन्फिडन्स. तुमच्या यशस्वी होण्याच्या मार्गात कोणती गोष्ट आडवी येते याची तुम्हाला कल्पना आहे का? ती आहे तुमची भीती. आपल्यात असलेल्या उणिवांचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपली भीती आहे. आपण एक ना अनेक अशा कितीतरी गोष्टींना घाबरतो. गरिबीला घाबरतो, कोण काय बोलेल याची भीती घेऊन फिरतो, म्हातारं होण्याची भीती, आजारी पडण्याची भीती बाळगतो. एवढंच नाही तर जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा एक दिवस मरणार हे माहीत असून देखील आपण मरणाला घाबरतो. आपण अशा विचारांसोबतच लहानाचे मोठे झाल्यामुळे असा माइंडसेट आपल्या सुप्त मनात जाऊन बसतो. म्हणून आपल्या भीतीला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कॉन्फिडंट असायला हवं आणि ऑटो सजेशन या टेक्निकचा वापर करायला हवा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेहमी सकारात्मक विचार मनात राहू द्या. मग हा ऑटो सजेशनचा लॉ आपोआप काम करेल. जेव्हा तुम्ही कोणत्याही एका ध्येयावर तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित करता तेव्हा त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःजवळ अट्रॅक्ट करत जाता आणि यामुळे तुमचा पुढचा मार्ग सोपा होत जातो. जर तुम्हाला तुमची स्वप्न फार मोठी आहेत असं वाटत असेल तर आत्मविश्वास हा तुमचा सगळ्यात चांगला मित्र असला पाहिजे. जगातल्या एका मोठ्या सेल्समॅनकडून आपण ही गोष्ट शिकूया. चार्ली नावाचा एक मुलगा होता जो फारच घाबरट होता. त्याला स्वतःची हुशारी नव्हती. त्याला सगळे ढ म्हणायचे आणि कोणीही काहीही सांगितलं तरी ते तो खरं समजून चालायचा. चार्लीच्या मते जर तुम्हाला एक शांत आणि सोपं आयुष्य जगायचं असेल तर तुम्ही चुपचाप शांतपणे मागे लपून आयुष्य जगलं पाहिजे, जेणेकरून कोणाचं तुमच्यावर लक्ष जाणार नाही. एके दिवशी चार्लीने आत्मविश्वासाशी संबंधित एक लेक्चर ऐकलं. त्या लेक्चरमधल्या शब्दांनी त्याच्यावर असा परिणाम केला की त्याने लगेच त्याचं आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी चार्ली त्याच्या बॉसजवळ गेला आणि बॉसला न्यूजपेपरच्या कंपनीमध्ये असलेल्या त्याच्या पोझिशनला चेंज करण्यास सांगितलं. त्याने बॉसला सांगितलं की त्याला ॲडव्हर्टाइजमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करायचं आहे. त्याच्या बॉसने म्हणजेच मॅनेजरने त्याचं म्हणणं ऐकलं आणि मग चार्ली त्या दिवसापासून नवीन काम करू लागला. आता तिथं प्रत्येकजण चार्लीच्या फेल होण्यावर पैज लावत होता, पण चार्लीने मात्र यशस्वी बनूनच लोकांच्या बोलण्याला उत्तर द्यायचं ठरवलं. तो त्याच्या ऑफिसमध्ये गेला आणि ज्या लोकांना त्याला त्याचे प्रोडक्ट विकायचे होते अशा लोकांची यादी बनवली. ही यादी म्हणजे काही साधारण यादी नव्हती, ती फार वेगळी होती. चार्लीने अशा लोकांची नावं नव्हती निवडली ज्यांना प्रोडक्ट विकणं सोपं होतं, तर त्याने अशा लोकांची नावं निवडली होती ज्यांच्याशी बोलायला बाकीचे सेल्समॅन पाय मागे घेत. चार्लीमध्ये आता आत्मविश्वास तर आला होता, पण स्वभावामध्ये अजूनही लाजाळूपणा होता. त्याच्या या उणिवेला घालवण्यासाठी त्याने एका पार्कमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तो त्या नावांची यादी सोबत घेऊन तिथे गेला आणि त्यात लिहिलेली नावं तो परत परत वाचत होता.
तो स्वतःला हे सांगत होता की या महिन्याच्या शेवटपर्यंत ही सगळी लोक त्याच्याकडून प्रोडक्ट विकत घेतील. त्याच्या नवीन पोस्टवर कामाला लागल्यापासून एका आठवड्यातच यादीतल्या 3 जणांना प्रोडक्ट विकण्यात चार्ली यशस्वी झाला. या गोष्टीला त्याने त्याच्या पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज सुद्धा केलं. आश्चर्याची गोष्ट तर ही होती की चार्लीने त्या सगळ्यांना पटवलं होतं ज्यांना कोणीच प्रोडक्ट विकू शकलं नव्हतं. केवळ एकच असा व्यक्ती होता जो त्याच्या ऑफरला परत परत नाही म्हणत होता. तुम्हाला काय वाटतं, चार्लीने त्या एका व्यक्तीला आपल्या यादीतून काढून टाकलं असेल? त्याने तसं नाही केलं. चार्ली आता थांबणार नव्हता. पुढचा महिना सुरू झाला होता, पण चार्लीने नवीन लोकांची यादी बनवली नव्हती. तो त्या एकाच नावावर अडून राहिला होता. पूर्ण महिनाभर दररोज सकाळी तो त्या क्लायंटला फोन करायचा आणि प्रत्येक वेळेस तो त्याला नाही म्हणायचा. महिना संपत आला तेव्हा त्या क्लायंटने चार्लीला शेवटी विचारलंच की त्याला माहीत आहे का की तो ऑफरला हो बोलणार नाही, तरी तो रोज स्वतःचा वेळ वाया का घालवत आहे. चार्लीने याचं उत्तर खूप हुशारीने दिलं की एखाद्या कस्टमर सेल्समॅनला नाही म्हणण्यासाठी जी कारणं देऊ शकतो त्यातली प्रत्येक कारणं त्याला रोज सकाळी फोन केल्याने समजत होती. त्यामुळे तो एक अशी स्ट्रॅटेजी बनवू शकत होता ज्यात कस्टमरच्या प्रत्येक प्रकारच्या कारणासाठी त्याच्याकडे एक उपाय असेल, ज्याला ऐकल्यावर कस्टमर कोणत्याही कंडिशनमध्ये प्रोडक्ट विकत घेण्यास त्याला नाही म्हणू शकणार नाही. चार्लीच्या उत्तराने तो क्लायंट स्तब्ध झाला. चार्लीच्या एकनिष्ठ कामाला आणि स्वतःवर असलेल्या विश्वासाबद्दल त्याने चार्लीचं कौतुक केलं. त्याने चार्लीचं ऐकून शेवटी एक ॲडव्हर्टायझिंग पोस्ट विकत घेण्याचं ठरवलं. ही डील चार्लीच्या करिअरमधली सगळ्यात महत्त्वाची डील ठरली. या एका डीलने चार्लीला जगातला सगळ्यात फेमस सेल्समॅन बनवलं आणि यामुळेच तो एक मिलेनियर बनला. म्हणजेच जर कोणी स्वतःच्या कामामध्ये रमलेला असेल तर त्याला काहीही झालं तरी यश मिळतंच. द हॅबिट ऑफ सेव्हिंग. जेव्हा एखादी गोष्ट आपण परत परत करतो तेव्हा ती आपली सवय बनून जाते. ती सवय चांगली पण असू शकते आणि वाईट पण असू शकते. याचं उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येक यशस्वी माणसाला पैसे वाचवण्याची सवय असतेच. ही एक खूप महत्त्वाची सवय आहे जिच्याकडे आपण सहसा लक्ष देत नाही आणि तिचा गंभीरपणे विचारही करत नाही. पैशांची बचत करण्यासाठी तुम्ही तुमचे पैसे एका विशिष्ट पद्धतीने वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये डिवाईड करून ठेवले पाहिजे. आपल्या कमाईचा कमीत कमी 10% भाग बचत केलाच पाहिजे. जर तुम्ही 20% करू शकलात तर मग काही बघायलाच नको. फायनान्शियली फ्री होण्यासाठी पैशांची बचत करणं महत्त्वाचं आहे. या बचत केलेल्या पैशांतून तुम्ही नवीन प्रोजेक्ट सुरू करू शकता, ज्यातून तुम्ही अजून इन्कम सोर्सेस जनरेट करू शकता. यामुळे तुमच्याकडे कमाईचे अनेक पर्याय सुरू राहतील आणि पैसे देखील जास्त येतील. आपण एका तरुण शेतकऱ्याची गोष्ट ऐकूया ज्याने बचत केलेल्या छोट्याशा रकमेतून मोठी रक्कम बनवली. त्याचं नाव होतं सॅम. त्याने एका चांगल्या संधीच्या शोधात शेतात काम करणं बंद केलं होतं. असंच एकदा काम शोधता शोधता त्याला एका प्रिंटिंग प्लांटमध्ये जॉब मिळाला. तिथे त्याने त्याच्या एका सहकर्मचाऱ्याला बघितलं जो दर आठवड्याला $5 बचत करायचा. त्याच्या मनामध्ये ते नेहमीसाठी कोरल्या गेलं आणि त्याने स्वतःसुद्धा त्याला फॉलो करायचं ठरवलं. तिथं 3 वर्षे काम केल्यावर त्याच्याकडे एकूण $900 बचत झाली होती. ते म्हणतात ना, वेळ कधीच एकसारखी राहत नाही आणि असंच काहीसं त्या प्रिंटिंग प्लांटमध्ये झालं. त्या प्लांटच्या मालकांचे दिवाळे निघाले होते आणि परिस्थिती अशी बिकट झाली होती की ते बिझनेस बंद करण्याचा विचार करू लागले. त्यावेळेस सॅमच्या अकाउंटमध्ये $900 होते आणि त्याला त्याच्या मालकांची मदत करण्याची इच्छा होती. म्हणून त्याने त्या बिझनेसमध्ये त्याचे पैसे गुंतवले आणि त्याच्या रिटर्नमध्ये त्याला बिझनेसच्या नफ्यामध्ये 50% भाग दिला गेला. आता विचार करा की जर सॅमने आधीपासूनच तेवढे पैसे वाचवले नसते तर त्याला या संधीचा वापर करता आला असता का? तसेच स्वतःचे पैसे गुंतवून सुद्धा त्याने त्याचा जॉब सोडला नाही, तर त्याच्या मासिक पगारासोबत त्याने वार्षिक $25,000 नफा मिळवला. सॅमने याचा कधीच विचार केला नव्हता की एके दिवशी तो एवढे पैसे कमावेल. पण बऱ्याचदा आयुष्यात अनेक ऑपॉर्च्युनिटीज नकळत अशा वेळेस येतात जेव्हा आपण त्यांचा विचारही करत नाही.
सॅमने पैशांची बचत करून ठेवली होती, म्हणून तो आलेल्या संधीसाठी पूर्णपणे तयार होता. तुम्ही किती पैसे वाचवता याने तेवढा फरक पडत नाही. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे तुम्ही आज केलेली थेंबा इतकी बचत सुद्धा उद्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. पुढे जाऊन कदाचित तुमच्याकडे देखील सॅमला मिळाली तशी एखादी संधी नकळत चालून येईल. ही गोष्ट खरी आहे की 20% बचत किंवा आजच्या काळात 10% बचत करणं सुद्धा एका आव्हानासारखं आहे. कधीकधी बसल्या बसल्या असेच पैसे खर्च होऊन जातात. आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये तर काही असे असतात जे केवळ मजा मस्ती आणि मनोरंजनावर हजारो पैसे उडवतात. पण तुम्हाला तुमचं मन थोडं दृढ बनवावं लागेल. तुम्हाला थोडं अलर्ट राहावं लागेल आणि आपल्या ध्येयावर फोकस करावं लागेल. आपण सॅमची स्टोरी ऐकली. त्यात ऐकलं तर सॅम फारच गरीब होता. कसा तरी तो स्वतःचं पोट भरत होता, पण तो स्मार्ट होता. त्याने पैशांची बचत करण्याचं महत्त्व जाणून घेऊन त्याची स्वतःला सवय लावली. याचा परिणाम पुढे असा झाला की तेवढ्या बचत केलेल्या रकमेचा वापर करून त्याने अजून जास्त पैसे कमावले आणि त्याने स्वतःचं आयुष्य सुखकर बनवलं. तुम्ही देखील असंच करू शकता. त्यासाठी तुम्हाला थोडे प्रयत्न करायला हवेत. इनिशिएटिव्ह अँड लीडरशिप. एका महान लीडरकडे असणारा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा गुण म्हणजे त्याच्यात असलेला आत्मविश्वास. तुम्ही या गुणाला त्या लीडरकडे असलेलं एक विशेष वेपन पण म्हणू शकता, कारण आत्मविश्वासाच्या जोरावर तो बाकीच्या लोकांना मोटिवेट करत असतो आणि त्यांच्यात उत्साह भरण्यात यशस्वी होत असतो. कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या जोरावर काही करून दाखवण्याच्या ॲटिट्यूडशिवाय तुम्ही एक चांगले लीडर बनू शकणार नाही. जर तुमच्या बॉसला तुम्हाला काही करण्यासाठी वेगळं सांगावं लागत नाही, याचा अर्थ तुमच्यात स्वतःहून काम सुरुवात करण्याची क्वालिटी आहे आणि तुम्ही स्वतःच्या जबाबदाऱ्यांना फार चांगल्या प्रकारे समजता. स्वतःहून सुरुवात करणे यालाच आपण इनिशिएटिव्ह घेणे असं म्हणू शकतो आणि हे यशस्वी होण्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. लाखो कमावणाऱ्या बिझनेस मालकांप्रमाणे बनण्यासाठी तुम्हाला एक चांगला लीडर बनता यायला हवं. लीडरशिप म्हणजे कोणती वस्तू नाही जी तुम्हाला नशिबाने मिळेल किंवा जी तुम्ही घरी बसून ऑनलाईन विकत घेऊ शकाल. त्यासाठी तुम्हाला स्वतःहून योग्य वेळी योग्य निर्णय घेता आले पाहिजे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मायक्रोसॉफ्ट. जगातल्या प्रत्येक कोपऱ्यात पसरलेल्या आणि सगळ्यांना माहीत असलेल्या या बिझनेसची सुरुवात 2 मुलांच्या मैत्रीने झाली, ज्यांची नावं आहेत बिल गेट्स आणि पॉल एलन. या दोघांना प्रोग्रॅमिंग खूप आवडायचं. त्यांच्याकडे चर्चेसाठी आणि गप्पा मारण्यासाठी हा एकच विषय असायचा. 1974 पॉप्युलर इलेक्ट्रॉनिक्स नावाच्या एका मॅगझिनमध्ये एक इंटरेस्टिंग लेख छापला गेला होता. त्या काळात या लेखाने खूपच खळबळ माजवली होती. त्या लेखामध्ये जगातल्या पहिल्या कम्प्युटरबद्दल लिहिलं होतं, जो सामान्य माणसाला देखील वापरता येईल असा होता आणि त्याचं नाव होतं अल्टियर 8800. बिल आणि पॉल यांनी सुद्धा हा लेख वाचला. त्यांना हे माहीत होतं की जर ते दोघे या मशीनसाठी कोड बनवण्यात यशस्वी ठरले तर टेक्नॉलॉजीच्या जगातलं त्यांचं ते योगदान एका क्रांतीपेक्षा कमी नसेल. म्हणून त्यांनी ठरवलं की ते स्वतः या मशीनचा कोड लिहितील. 2 महिन्यांपर्यंत दोघेही फक्त त्या मशीनसाठी बेसिक लँग्वेजचा कोड लिहिण्याच्या प्रयत्नात लागले. त्यांना ना दिवस समजत होता ना रात्र. यात अजून एक गोष्ट अशी होती की ज्या मशीनसाठी ते कोड बनवत होते ती मशीन पण त्यांच्याकडे नव्हती, कारण नुसताच कोड कामाचा नव्हता. तो मशीनमध्ये टाकून त्याला चेक करणं पण तेवढंच महत्त्वाचं होतं. ते दोघे पण तेव्हा हॉवर्ड युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेत होते. त्यांनी तिथे असलेली PDP-10 ही मशीन, जी अल्टेयरशी मिळती जुळती होती, तिचा वापर केला. त्यावेळेस त्यांच्यासोबत जे होतं ते म्हणजे फक्त त्यांचा आत्मविश्वास, काहीतरी करून दाखवण्याची धमक आणि त्यांचं जीनियस माइंड, जे या पूर्ण जगानेच अनुभवलेलं आहे. जसं कोड रेडी झाला त्यांनी एड रॉबर्ट्सशी संपर्क साधला, ज्यांनी ही अल्टेयर मशीन बनवली होती. पॉल हा कोड चेक करण्यासाठी एड रॉबर्ट्सच्या हेड ऑफिसमध्ये गेला आणि नंतर तिथे जे झालं ते ऐतिहासिकच ठरलं. एडच्या कंपनीचं नाव मिट्स होतं.
जेव्हा बिल आणि पॉलने बनवलेला तो कोड त्यांनी त्या मशीनमध्ये रन केला आणि ज्याप्रमाणे मशीन रिस्पॉन्ड करत होती ते बघून तिथे असलेले सगळेच लोक थक्क झाले होते. एडने कसलाही दुसरा विचार न करता लगेच बिल आणि पॉल सोबत काम करण्याचं ठरवलं. म्हणून त्यांनी त्या दोघांसोबत कॉन्ट्रॅक्ट साईन केला आणि अशा प्रकारे मायक्रोसॉफ्ट नावाचा युनिक ब्रँड अस्तित्वात आला. बिल आणि पॉलचं काम एवढं चांगलं होतं की ते दोघंही फार लवकरच एकानंतर एक उत्तम यश मिळवू लागले. पण तरीही ते समाधानी होऊन थांबले नाहीत. त्यांचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ते अल्टेअरसाठी नेहमी नवीन कोड बनवत असत आणि त्याला आधीपेक्षा अजून बेटर बनवण्याचा प्रयत्न करत असत. बिल आणि पॉल फक्त त्यांच्या आयडियामुळेच एवढे यशस्वी झाले नाही, तर त्यांच्याकडे अवेलेबल असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग करण्याचा दृढ निश्चय त्यांच्यात होता. ते कधीच प्रयत्न करायला आणि अपयशाला घाबरले नाहीत. प्रोग्रॅमिंग म्हणजे त्यांचं एक पॅशन होतं आणि त्यांच्यासाठी तो जणू एक खेळच होता. ते नेहमीच एक्सपेरिमेंट करून नवीन नवीन आयडिया शोधून काढत असत. कोणीही त्यांना सांगितलं नाही की त्यांना काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे. ते जे पण काही करायचे ते स्वतःहून करायचे आणि यालाच लीडरशिप म्हणतात. इमॅजिनेशन ही एक अशी पॉवर आहे ज्याने तुम्ही तुमच्या मनात काहीही बनवू शकता. जोपर्यंत तुमच्या डोक्यात एखादी गोष्टीची क्लिअर आयडिया येत नाही तोपर्यंत तुमचं ध्येय देखील क्लिअर होणार नाही. तसं बघायला गेलं तर इमॅजिन करण्याची क्वालिटी नसेल तर तुम्ही कॉन्फिडंट आणि एक चांगले लीडर बनू शकणार नाही. जेव्हा तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित करता, मनामध्ये त्याच्याबद्दल इमॅजिन करणं सुरू करता, तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली तशा स्टेप्स उचलता ज्या तुम्हाला तुमचा गोल मिळवून देण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. कारण तुमच्या इमॅजिनेशनवर तुमचा पूर्ण कंट्रोल असतो. त्यामुळे तुम्ही तुम्हाला जे हवं ते अचीव करू शकता. तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. इमॅजिनेशनची ही पॉवर क्लॅरेन्सच्या स्टोरीमधून आपण समजून घेऊ. क्लॅरेन्स एका छोट्याशा किराणा दुकानावर ग्रॉसरी क्लर्क म्हणून काम करत होता. तो एक सामान्य माणूस होता आणि त्याचा जॉबसुद्धा साधारणच होता. तो आठवड्याला $20 कमावत होता. एके दिवशी क्लॅरेन्स एका कॅफेटेरियामध्ये काही खरेदी करण्यासाठी गेला. तो तिथल्या लाईनमध्ये उभ्या राहून त्याच्या टर्नची वाट बघत होता. तेव्हा असं झालं तर काय होईल सारखं बरेच विचार त्याच्या डोक्यात येऊ लागले. त्याने कॅफेटेरियाच्या त्या सेल्फ सर्व्हिस किंवा सेल्फ हेल्पच्या प्रिन्सिपलचे जरा बारकाईने निरीक्षण केले आणि त्याने त्याच प्रिन्सिपलला ग्रॉसरी स्टोअरमध्ये पण अप्लाय करायचा विचार केला. ही आयडिया फारच साधी होती. त्यात काही नाविन्य नव्हतं. लोकांना आधीपासूनच त्याच्याबद्दल सगळी कल्पना होती. आता क्लॅरेन्सने त्याच्या आजूबाजूला काही कन्फेक्शन्स शोधायला सुरू केली. तो खूप क्रिएटिव्ह होता. त्याने एक जुनी कल्पना नवीन वातावरणात वापरायला सुरू केली होती. त्याने सेल्फ सर्व्हिस असणारे पिग्ली विग्ली स्टोअर्स सुरू केले. त्याच्या या क्रिएटिव्ह आणि काहीतरी वेगळ्या अशा विचाराने तो एक आठवड्याला $20 कमावणाऱ्या मुलाहून एक यशस्वी मिलेनियर बनला होता. जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल की क्लॅरेन्सने त्या सगळ्या गोष्टींचा वापर केला होता ज्याबद्दल आपण आतापर्यंत चर्चा केली. क्लॅरेन्सला एक क्रिएटिव्ह आयडिया आली ज्यामुळे तो एक गोल सेट करू शकला. त्याचं उद्दिष्ट मोठं होतं आणि त्याला आलेल्या या आयडियाने जगाला बदलण्याची त्याची इच्छा होती. त्याची सगळ्यात विशेष गोष्ट अशी होती की तो आपल्या गोलवर पूर्णपणे फोकस ठेवून होता. त्याच्या त्या पॉवरफुल विचारासोबतच या युनिव्हर्सची शक्तीसुद्धा त्याच्यासोबत काम करत होती, कारण तो लॉ ऑफ अट्रॅक्शनला फॉलो करत होता. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मिळवण्याची तीव्र इच्छा असते तेव्हा या विश्वाची पूर्ण शक्ती तुम्हाला ते मिळवून देण्यात तुमची मदत करत असते. क्लॅरेन्सने एक प्लॅन बनवला आणि पूर्ण आत्मविश्वास ठेवून तो पुढच्या स्टेप्स घेऊ लागला. सेल्फ सर्व्हिसची कन्सेप्ट ग्रॉसरी स्टोअरसाठी नवीन होती, पण त्याने ती कन्सेप्ट स्वतःहून पहिल्यांदा त्याच्या स्टोअरमध्ये सुरू करून लीडरचा रोल प्ले केला. हे खरं आहे की हे सगळं इमॅजिनेशनच्या पॉवरशिवाय शक्य झालं नसतं. इमॅजिनेशनशिवाय कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा की इमॅजिन करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहात आणि त्याला नियंत्रित करणंसुद्धा तुमच्याच हातात आहे. तुम्हाला कोणीही इमॅजिन करण्यापासून थांबवू शकत नाही. एक क्रिएटिव्ह आणि नवीन विचार करणं
किंवा जुन्या आयडियांना नवीन आयडियाशी जोडून एक वेगळी आयडिया तयार करण्यासाठी कोणीच तुम्हाला थांबवत नाही. काही लोक कधीच समजू शकत नाहीत की ते नक्की कोण आहेत आणि त्यांना आयुष्यात काय करायचं आहे, आणि ही गोष्ट फारच डिप्रेसिंग आहे. ते अशा प्रकारचं अर्थहीन आयुष्य जगत राहतात ज्यात कोणतंही उद्दिष्ट नसतं. ते फक्त यशस्वी लोकांना अजून यश कमावताना आणि त्यांना अजून मोठे होताना बघत राहतात. या समरीमधून आपण हे शिकलो की सगळ्यात आधी आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. आपल्यात काय गुण आहेत, कोणतं टॅलेंट आहे, आपल्याला काय करायला आवडतं वगैरे वगैरे. स्वतःला ओळखल्यावर एक स्पेसिफिक गोल सेट करा. त्यामुळे तुम्ही नेहमी स्वतःला कॉन्फिडंट आणि यशस्वी बनण्यासाठी पुश करत राहाल. आणि जर तुमच्याकडे पॉवरफुल इमॅजिनेशन असेल तर तुम्ही स्वतःला अजून चांगल्या प्रकारे पुश करू शकाल. जर तुम्ही एक नोकरदार आहात तर तुम्हाला मिळणाऱ्या सॅलरीपेक्षा थोडी जास्त युटिलिटी तुमच्या कंपनीला देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही एक बॉस आहात तर तुमच्या अंडर काम करणाऱ्यांना स्वतःहून सहकार्य करा आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. या समरीमध्ये सांगितलेल्या लेसन्सला जर तुम्ही फॉलो केलं तर ते तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकतील. फक्त विचार करून यश मिळत नाही, त्यासाठी तुम्ही ॲक्च्युअलमध्ये ॲक्शन घेणं सुद्धा गरजेचं आहे. वेळ कोणासाठीही थांबत नाही. जी संधी तुमच्यासमोर आज चालून आली असेल ती जास्त वेळ तुमची वाट बघणार नाही आणि परत परत तुमच्याजवळ येणार देखील नाही. त्यामुळे इकडचा तिकडचा विचार न करता पुढची स्टेप घ्या. आपल्या विचारांमध्ये स्पष्टता आणा. एक विशिष्ट ध्येय ठरवून घ्या. तुमच्या इमॅजिनेशनच्या शक्तीचा वापर करून नेहमी काहीतरी नवीन विचार करत राहा. तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर अशा प्रकारे केंद्रित करा की युनिव्हर्सची लॉ ऑफ अट्रॅक्शनची शक्ती तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला लागेल. एक्सपेरिमेंट करण्यात आणि फेल होण्याला घाबरू नका. पैशांची बचत करण्याची सवय लावून घ्या आणि हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही स्वतः तुमच्या नशिबाची लीडर आहात. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की दुसऱ्यांच्या आयुष्यात नेहमी काही ना काही उपयुक्त गोष्टी ॲड करत राहा. या गोष्टी कोणत्याही प्रकारच्या असू शकतात, जसं की आर्थिक, मानसिक किंवा कामाशी रिलेटेड. तुम्ही जी स्टेप आज घ्याल त्यामुळे कदाचित उद्या तुम्ही मिलेनियर देखील बनाल. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आणखी अशाच बुक समरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.